तुम्ही मेहनत करत राहा. बरोबर आहे की नाही? आता कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे. हो खरं. तर 1, 2, 4 व्हिडिओ आज टाकले म्हणजे व्हायरल. नाही, आपण आज कुठे जाणार आहे? तर आज आपण जाणार आहे सिल्लोड तालुक्यातले सगळ्यात फेमस युट्यूबर आहे योगेश गोरे सर. तर त्यांच्याकडे आज आपण जाणार आहे. त्यांच्यासोबत आपण गप्पा वगैरे मारून त्यांची जी जर्नी राहिलेली यूट्यूबची ते आपण त्याच्याकडून माहीत करून घेऊ, जेणेकरून आपल्याला पण थोडंसं शिकायला भेटेल. आणि हा प्रवास कसा राहणार आहे, कसं नाही, काय काय गोष्टी होणार आहे, किती पद्धतीने होणार आहे, ह्या सगळं तुम्हाला ह्या चॅनलमधून बघायला मिळेल. तर पूर्ण व्हिडिओ बघा, अजिबात स्किप करू नका आणि आम्हाला सपोर्ट करत राहा. आम्ही त्यांना त्यांचा प्रवास विचारणार आहे युट्यूबचा, कारण ते 3-4 वर्ष झाले युट्यूब, इन्स्टा अशा प्लॅटफॉर्मवरती काम करतात. तर आज आम्ही जाणार, त्यांना भेट देणार आणि त्यांचा प्रवास विचारणार आणि त्यांच्याकडून काही माहिती पण घेणार. तो बघत राहा आमचा व्हिडिओ. डोंगरा बघा किती. हे बघा, तुम्ही इथं बघू शकता, इथं गौतम बुद्धांची मूर्ती आहे. आपण थोड्याच वेळात आता त्यांच्याकडे जाणार आहे. पण आता तुम्ही बघू शकता, आपण इथे आलो आणि आपल्याला ह्या गौतम बुद्धांच्या तिथे मूर्तीकडे जायचं आहे. पण याला आता ना चहा प्यायची तलप लागली. याला आता करमत नाही, याला प्यायची चहा. आणि हा म्हणतो मला डाएट करायचं, हे करायचं. आता बघू ना किती दिवस फॉलो करतो. आणि न्यू इयरची 1 तारीख आली आहे, 1 तारीख होऊन गेली आहे आणि प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला भाऊ मला म्हणतो की मला हे सोडणार, ते सोडणार. पण तो कसं आहे माहिती आहे का, थोडी तब्येत डाऊन असली ना तर काही रूल तोडावे लागतात. थोडी तब्येत पाळलं काय? पाळायला खूप काही पाळायला मी. बरं चला, आता याला चहा पिऊ देऊ आपण. मग चहा पिलं झालं की आपण मूर्तीकडे जाऊ. मग मी तुम्हाला सांगेल सर. हा इंग्लिशमध्ये बोलतो. आता काय तुम्ही इंग्लिशमध्ये बोलणार आहे? बोल ना. I speak there. What? I wanted one glass, one take. What? बोल ना, झालं? संपली इंग्लिश? Expensive. ओ सीट देअर अँड पिऊन घे पटापट. There is a dust. वेअर इज द डस्ट? There is a dust. हे बिना आंघोळीचा झालंय आणि हा म्हणतो इथं डस्ट आहे. ते फुलंब्रीच्या थोडं समोर आले की एक छोटीशी हॉटेल होती. आता आम्ही नो आय एम नॉट टेकिंग टी. Why? यू टेक. आय एम नॉट. Why? ओनली यू टेक. आय कांट. You know tea's benefit. हां थांबा, कार्तिकची इंग्लिश ऐकून घ्या थोडीफार. हां व्हॉट? Tea is a very benefit on our body. ज्या पद्धतीने कार्तिक इंग्लिश बोललाय ना, हे भैया ऐकते डायरेक्ट तिकडून कप मारून फेकते नावाला. तर आता आपण सगळ्यात पहिले काय करणार आहे, आता कार्तिक चहा पिणं झालं की थोडंफार अजून जर त्याला काही खायचं असेल तर काही पण, त्यानंतर मग आपण इथे त्या मूर्तीकडे जाणार आहे आणि त्याबद्दल थोडीफार माहिती पण मी तुम्हाला सांगेन इथे लोकांना विचारणार. आता आम्ही इथं चहा पिण्यासाठी आलो आहे. आता चुपचाप चहा पिऊन पटकन तिकडे जायचं ना. कार्तिक बघा काय बोलतोय. हां पिक्चर पाहिला होता हा. त्या रेशमी वंदन अशी पहाडीला जातो आता तो नाशिक थंडीमध्ये असतो. तुझा हा व्हिडिओ त्या मम्मी पप्पाने पाहायला पाहिजे. कोणती मंदाना कोणती रश्मिका ना, सगळं कळण तुला 2 मिनिटात. आई म्हणून बाप्पा एवढं मला समजून बघ त्या सुची हाते होऊ द्या कार्तिकचं सगळं होऊ द्या. युट्यूब चॅनल आहे आपले. व्हिडिओ वगैरे पुढं आम्ही आलो संभाजीनगर. तर आता आम्ही जाणार थोडंसं पुढं. पण आम्हाला ही आता ही मूर्ती दिसली गौतम बुद्धांची. तर ही केव्हा झाली, काय झाली तुम्हाला काय माहिती? 7 वर्ष झाली. अच्छा, इथले लोकांनी केलं आहे का बाहेर? तुम्ही बघू शकता की फुलंब्रीच्या समोर जे गौतम बुद्धांची मूर्ती आहे. तर या भैयाचं म्हणणं आहे की जापानमधले, हा म्हणजे त्यांना पण ते शुअर नाही आहे. त्यांना असं ऐकण्यात आलेलं की जापानमधलं जी लोकॅलिटी त्यांनी मदत केली. लोक प्रशिक्षणासाठी तुम्ही तर सांगू शकता तू कशासाठी काय ते म्हणजे ते ना प्रशिक्षण देतात, म्हणजे ते शिकवतात नवीन अच्छा. ते जे म्हणताय का लोकांना शिकवत होतो त्या बाबतीत. बरं.
आणि हे तुम्हाला कुठून कळलं जापानच्या लोकांनी आम्ही इथलेच आहे ना जनवरीचे. बरोबर, तुम्हाला जास्त माहित असेल आमचं. तर आता त्यांनी आपल्याला माहिती दिली, तर आपण जाऊ थोडस जवळ जाऊन बघू आता कसं आहे की. जात होतं ना तिथे चालतात. आपण आता जाऊ तिकडे, मग मी तुम्हाला दाखवतो की मूर्ती कशी आहे काय आहे. मी पण कधी गेलेलो नाही आहे, माझा पण फर्स्ट टाइम आहे. तर बघू चला. जसं जसं आपण या मूर्तीच्या जवळ जातोय तसं तसं कळतंय की ते ज्या भैयाने आपल्याला आता सांगितलंय की जापानमधल्या लोकॅलिटीनी इथे येऊन म्हणजे इथे मदत केलेली ही मूर्ती उभारण्यासाठी. इथले पण लोकांचा खूप हातभार असणारच आहे आता. आणि म्हणजे बाहेरून बाहेरच्या देशातून पण किंवा जे इथले जवळपास लोक आहे, आजूबाजूतले शहरातले लोक आहे, ते इथे येतात प्रशिक्षणासाठी, लोकांना शिकवतात. ह्या मूर्तीबद्दल नॉलेज जेवढं पण असेल तेवढं ते लोकांपर्यंत काय म्हणतात शिकवतात, त्यांना नॉलेज देतात थोडंफार, गाईड करतात. आता हे बघा, गाईड करतात. हे बघा, तुम्ही मूर्ती बघू शकता, किती मोठी मूर्ती आहे इथे. हे बघा, आणि इथे ही जी पाटी आहे इथे सगळी इन्फॉर्मेशन आहे. हे बघा, इथे बघू शकता तुम्ही द स्टॅच्यू ऑफ तथागत बुद्धा. हे कोणी बांधली, काय राहिलंय, ह्या प्रोजेक्टचे आर्किटेक्ट कोण आहे. जनरली आपण जितकं आता मला कळत आहे की नागपूरचे आर्किटेक्ट आहे, त्यांनी डिझाईन केले हे स्टॅच्यू. तर बेस्ट आहे, तुम्ही जेव्हा आले तिकडे फुलंब्री या साईडला किंवा त्याच्या थोडंसं समोर, इथे नक्की आहे. मस्त आहे, छान आहे. आम्ही दरवेळेस इकडे यायचो पण आम्ही कधी बघितलं नाही एवढं जवळून. तर मला परत एकदा मी थोडंसं जितकं जवळून दाखवता येईल तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करतोय मूर्ती. तर पूर्ण व्हिडिओ बघा. बाहेर फिरल्याने आजूबाजूचं आपल्याला खूप सारं नॉलेज येतं की आपल्या आजूबाजूला कोणत्या गोष्टी सुरू आहेत. आता जसं आम्ही ह्या रोडवरनी नेहमी जातो, नेहमी म्हणजे महिन्यातनं एकदा दोनदा तर होतच असेल, आम्ही हे नेहमी दुरून बघतो, पण ह्याबद्दल एवढं नॉलेज हे आम्हाला माहीत नव्हतं. असं वाटतं दुरून बघताना की यार ठीक आहे, बांधलंय, छान आहे, लोक येतात बघायला, ठीक आहे. पण जेव्हा आम्ही विचारलं तर खूप साऱ्या गोष्टी कळाल्यात. जवळून मूर्ती बघितली, किती छान पद्धतीने त्यांनी डिझाईन केले त्या आर्किटेक्टने. बघा, याला अजून पण लाज नाही आहे. चहा झालं, काय घेतलं तरी, काय घेतलं पाहिजे, किती घेतले, एक कुरकुर घेतले. आता इथं चालू राहणार आहे, जाऊच प्लॅनिंग आहे. अरे बापरे, पुढे घेतले काय. बरं चला, आपल्याला जायचं आता, निघू आता आपण हा टाईम. तर आता आपण योगेश गोरे सरांच्या घराकडे आलो. तर मी तुम्हाला दाखवत होतो त्यांच्या घर कोणत्या रस्त्याला. हे बघा, इथून थोडंसं मध्ये गेलं की राईट साईडला त्यांचं घर सुरू होऊन जाईल. तर आपण त्यांना भेटू. आम्हाला पण माहित नव्हतं, आम्ही ऍड्रेस विचारला, आम्ही पुढे गेलो. आम्ही इथल्या इथं सारखं गोल 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 फिरत आलेलं. तर आता आम्ही जाणार, भेटणार, गप्पा गोष्टी करणार, कुठल्या गोष्टी आमच्यासाठी बेनिफिट आहे त्यांच्या थ्रू ते आम्ही ऐकू, भेटू त्यांना. आणि तो जे पण काय आमचा प्रवास जो पण काय राहिलेला आहे ह्या व्हिडिओ थ्रू मग जास्तीत जास्त दाखवायचा प्रयत्न करू. तर आज आम्ही यांच्याकडे आलोय. अजून काय काय चुका आपण कुठल्या व्हिडिओमध्ये करायला नाही पाहिजे किंवा कसे व्हिडिओ बनवायचे, जे पण काही असते रिलेटेड त्याबद्दल माहिती मला सरांनी दिली आहे. हो. थँक्यू सो मच सर. तुम्ही एकदम मला सपोर्ट केले, दुरून मी आलोय, आमच्यासाठी टाइम काढला नाही तसं काही नाही. तर तुम्ही मेहनत करत राहा, बरोबर आहे की नाही. आता कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे. हो खरं. तर 1, 2, 4 व्हिडिओ टाकले म्हणजे व्हायरल व्हायलाच पाहिजे असं काही नाही. पण तुम्ही करत राहिले ना, एक दिवस नक्की तुमचं कंटेंट चांगला असतं, व्हिडिओ व्हायरल होईल. हा, होईल होईल. आणि मेन म्हणजे मी असे खूप सारे ऍडव्हर्टाईज करणारे बघितले की ते 5-10 हजार रुपये घेतात, काहीतरी घेतात, पण सर फ्री मध्ये करतायत. आमचीच नाही नाही सगळ्यांचे तसं नाही, सपोर्ट पाहिजे ना एक दुसऱ्याचा, बरोबर आहे. खरंच सगळ्या लोकांना सपोर्ट करता मी बघितलेलं आहे. हो. आणि तुमचे ब्लॉग माझे आई वडील आणि घरामध्ये नेहमी बघतो. हो ना, हो ना. माझी आई पण बोलली यांच्यासोबत. आमचे व्हिडिओ माझ्या वयाचे आणि पुढचे लोक बघते जास्त, आणि ज्यांची ग्रामीण भागाशी नाळ जोडलेली आहे ते लोक बघते. तर आमच्या दोघांकडून पण तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा. आणि काय मेहनत चालू ठेवा, बरोबर आहे की नाही. कारण आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप कॉम्पिटिशन आहे, आणि सोशल मीडियावर पण तसंच आहे, युट्यूबचं पण तसंच आहे. भरपूर क्रिएटर झाले,
पण ज्याचं कंटेंट चांगलं आहे त्याला नक्की एक दिवस यश 100% यश भेटू बरोबर आहे का? बरोबर आहे. यश आहेच त्याला. धन्यवाद साहेब. तुम्ही करा ना लॉंग व्हिडिओ शॉर्ट करायला पाहिजे, पण तुम्हाला जे शॉर्टचा विशेष फायदा नाही होणार. बरोबर आहे. हा, तुम्हाला लॉंग व्हिडिओ पण होणार, तुमचे लॉंग व्हिडिओ व्हायरल झाले पाहिजे, त्याच्यातून सबस्क्रायबर आले पाहिजे, म्हणजे तुमचा ऍक्टिव्ह ऑडियन्स हे नुसतीच आयडीवर दिसणार तुम्हाला. बरोबर आहे. रेव्हेन्यू बी जनरेट नाही होणार, कारण आता $1.25 लाख व्ह्यूज $1 बनते. बरोबर आहे. मग तुमचं प्रत्येक शॉर्टला तितके व्ह्यूज नाही येऊ शकत. इकडं कसं आहे, तुमचा 20 मिनिटाचा व्हिडिओ आहे ना, 2,000 व्ह्यूज $1 भेटेल. अच्छा. कळलं का? मॉनिटाईज करून घ्या, नंतर मग 2,000 व्ह्यूजलाच $1 भेटेल. आता जसं तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, तुमचे रिलेटिव्ह आता सांगितलं हो. तुम्ही आले होते बघायला, हो. तुमचे नातेवाईकच होते काही लोक. त्यांचं म्हणणं जसं बघितलं ना, त्यांनी जेव्हा स्टार्ट केलं सर, आता त्यांची ग्रोथ आणि आधीची खूप मोठा फरक आहे. आहे ना, फक्त त्यांना काय झालं, ते 1,000 वॉच टाइम कम्प्लीट झालेला आहे हो, त्यांचा. पण ते जास्त सगळं झालंय, फक्त ते सबस्क्रायबर नाही आले त्यांना. लॉंग व्हिडिओ ना जे आहे ना, ते थोडं हळूहळू येते ना ते. तर आता आता एक मोठा व्हिडिओ बघू आपण एखादा. हे 18 मिनिटाचा आहे. हा, 42,000 गेला. $16 म्हणजे कितीला $1 आला. आणि सक्सेस कोण होते युट्यूबवर, ज्याला आवड आहे. आवड असणं गरजेचं. तुम्ही फक्त पैशासाठी आले तर ते तसं नाही, एक आवड बी लागती. म्हणजे जसं माझं आर्ट आहे, तसं माझं ड्रॉइंग टीचर होते, त्याला माझ्या बरोबर. चालू होतं. आमच्या दोघांचं माइंडसेट आहे म्हणून आम्ही हा डिसिजन घेतला. आता तुमच्याकडून आलं ते कळून नाही नाही होईल. तुम्ही कंटिन्युटी चालू ठेवा. थंबनेल वगैरे जे टेक्निकल बाबी आहे, SEO आला परत बरोबर आहे ना, म्हणजे टायटल थंबनेल आणि हॅशटॅग वगैरे ते कॉमन सांगते ते लावून द्यायची संबंधित. महत्वाचं हे की ऑडियन्स रिटेन्शन तुमच्या व्हिडिओ टिकला पाहिजे ऑडियन्स. बरोबर आहे. ऑडियन्स रिटेन्शन दिलं तुम्ही युट्यूबला, तुमचं इम्प्रेशन जास्त पाहणार नाही असं. बाकी आता काय झालं, कॉम्पिटिशन जास्त झाल्यामुळे ते SEOचं रोल आता कमी झाला. बोल ना. हॅशटॅग वगैरे व्हिडिओ आता नाही चालत. नाही नाही झाले ना व्हिडिओ, काय तुमचा नंबर नाही लागला. तसं व्हिडिओची क्वालिटी चांगली लागणार. ते निळे बॅग आहे ना, मागे बेड काढून निळे बॅग काढ आणि त्याची जी साईड चेन असते ना त्याची. जनरेट होईल ना. आता मॉनिटाईज होईल तुमचे 4,000 तास झाले. तुम्ही शॉर्ट तर टाकणार तुम्हाला 1,000 सबस्क्रायबर होतील इझिली. फक्त ऑडियन्स रिटेन्शन करायचं तुम्हाला. वगैरे जे करतात वॉच टाइम कम्प्लीट होणार, पण ते जो आहे हे शॉर्ट्समुळे जास्त सबस्क्रायबर येतात. बरोबर. हा ठीक आहे. वॉच टाइम तुमचा याचाच काउंट होणार लॉंग व्हिडिओ. बरोबर. 4,000 तास. तर 3-4 महिने टाकत राहिले व्हिडिओ होऊ शकतो. 3-4 महिने. त्यासाठी आमचंच ठरवलं होतं की बाबा एक पण 2 लॉंग जरी टाकले, त्यातून 3 शॉर्ट तरी मॅक्स पडले पाहिजे, जेणेकरून तो वीक कंटिन्यू राहतात. त्यासाठी आमचं डोकं तसं सर्वांनी जर सध्या पण एक्सप्लोर करून म्हणून म्हणजे जसं बाहेर पडत नाही आहे भरपूर छोटे मोठे करा ना. हां तेच करत राहा. मला फोनवर कॉन्टॅक्ट मध्ये राहा. हो बिलकुल. काही बी अडचण आली ना, म्हणजे ते कसं जसं तुमची पिढी असेल तर मला तुम्हाला समजून देते. आता मोबाईल मध्ये देते. बरोबर आहे. हा, 1-2 महिने कसं घडवलं झालं पाहिजे. चालेल चालेल. भेटूया. हो. हो. अरे नाही नाही सर, निवेदन नाही. राहा कॉन्टॅक्ट मध्ये. घेतो तुम्हाला मदत करून. तिकडे पण येत असतो संभाजी वाटलं तर कुठं. तर आम्ही भेटलो यांना, असं वाटलं नव्हतं की एवढं समजून सांगतील, पण खूप काही समजून सांगितलं त्यांनी. आमच्या चुका सांगितल्या, मी कुठं मिस्टेक करतो, काय करायला पाहिजे काय नाही, ते सगळं A to Z त्यांनी सांगितलं. आणि त्यांच्या घरी व्हिजिट केली आणि त्यांच्याशी फायनली बोलणं झालं. आता आपण भेटलो पण आहे, त्यांना खूप साऱ्या गोष्टी कळल्या पण आहे, काय चुका करायला पाहिजे, काही चुका नाही करायला पाहिजे, कुठल्या गोष्टी टाळायला पाहिजे आपण. आणि जी कन्सिस्टन्सी असते, म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं, प्रत्येकाचं ऑडियन्स वेगळं आहे. आम्ही जर आमची जी चॅनल आहे, आम्ही जे चॅनल ओपन करतो हिस्टॉरिकल प्लेसेस रिलेटेड आहे, तर आमचे ऑडियन्स वेगळे आहे. आणि जे कॉमेडी व्हिडिओज करतात त्यांचे ऑडियन्स वेगळे आहे. तर हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कन्सिस्टन्सीने व्हिडिओ कंटिन्यू करा, बरोबर 100% जे की आम्ही करणार आहे.
बस आम्हाला सपोर्ट करत नाही.